अशी तडफड करत करत माझ्या बाबांनी प्राण सोडले होते. हा अपमान मी सहन करणार नाही. त्या मोहितेच्या घराची राख करून टाकीन. देवस्थानच्या ट्रस्टची जमीन लवकरात लवकर ताब्यात मिळवायला हवी. ती अवस्थानच्या ट्रस्टची जमीन लवकरच ताब्यात येतील बघा आपल्या. हरिओम. या मोहितेच्या घराण्याचा विध्वंस केल्याशिवाय हा ढोणे पाटील राहणार नाही. श्याम, गोपाळ, अरे उठा बघू. चला चला आवरा लवकर. श्याम, अरे श्याम, सुखी राहा, जा आवर लवकर. श्याम, अरे काय हा मुलगा. अहो हे फुलं घ्या. वा, छान ताजी आहेत. काय झालं ग? श्याम उठत नाही ना? हो ना, आता थांब तुम्हीच थांब, मीच उठवा. उठवते. चल श्याम, ए श्याम, अरे श्याम उठ बघू. काय करते? चल, गोपाळ उठला. चल चल चल, आळशी कुठला, रोजचं आहे तुझं हे. सुमन, अगं रडतेस कशाला? बाईसाहेब, रडू नका तर काय करू. माझ्या नशिबात रडण्यापरीस आहेच काय. याच्या बानं दारूच्या नादात समद संपवलं. मी जरा काय बोलायला गेले तर मला लई बदडतूया, लई मारतूया. बघा ना, तुम्हीच सांगा ना मी काय करू. काय सांगावं तुम्हासी. दुपारी पोरं आये भाकर दे म्हणतात, तवा हिरी जीव द्यावा वाटतोय. बघा, माझा बा आईच्या डोसक्यात धोंडा घालाया गेला. मी बोंबलो म्हणून ती वाचली. हो सुमन, सुमन शांत हो बघू. हे बघ, या खंडेरायावर आणि पंढरपूरच्या विठाईवर विश्वास ठेव. तुझे भोग निश्चितच संपतील. दैवगतीचा फेरा संपेल. दुःखाची काळ रात्र संपून सुखाची सोनेरी पहाट निश्चितच उगवेल. काय? आमच्या पेट्रोल पंपावरती धाड का? पेट्रोल मध्ये रॉकेल मिसळून भेसळ केली म्हणून धाड टाकणार कोण होता? इन्स्पेक्टर देसाई. हरिओम. अहो चहा. नमस्कार साहेब. कुठे आहे तो देसाया? हरिओम. काय दुतोंडे, आज काय इथे सत्यनारायणाची महापूजा आहे काय? आधी युनिफॉर्म घालायची आठवण ठेवा आणि मग माझ्याशी बोला. काय देसाई, खूप धाडशी आहेत म्हणे तुम्ही. म्हणजे मी तसं ऐकलंय. हा, सत्वशील असून तत्वांची तडजोड करत नाही म्हणे तुम्ही. बांधा, बळकटी बांधा. गडचिरोलीला निघायचंय तुम्हाला. शट अप, माइंड युअर लँग्वेज. ए शिपुर्ड्या, आवाज खाली. पाटील, बकवास नको. पोलीस स्टेशन आहे हे. ए काय समजलं रे देसाया? येरा गावाचा आवाज नाही हा. ठाण्या वाघाची डरकाळी येई, समजलं काय? आता फोन येईल, तो घ्यायचा, कळलं? हॅलो. येस सर. येस सर. हरिओम. तुम्ही म्हणाल तिथे जातो सर. काय कसाई आपलं देसाई पटलं ना? ठाण्या वाघाची डरकाळी येते. गेट आउट.
हरिओम हरिओम. किती चिडताय? आम्ही तर जातोच आहे, पण तुम्हाला पण उद्या जॉईन करायचे ना ड्युटी गडचिरोलीला. वेळ घालवू नका, घरी जा, सामान बांधायची तयारी करा. वा माऊली वा. तुमचा मळा पाहिला. आजोबांच्या पूर्व पुण्याईमुळं तुडुंब भरलेली आणि दुष्काळातही प्रत्येकाची तहान भागवलेली ही विहीर या डोळ्यांनी पाहिली. आम्ही धन्य झालो. इथं आणि तुमच्या घरावर पांडुरंगाचीच कृपा आहे. ना साहेब, हा माझा धाकला भाऊ सोपाना चांगल्या मालकाच्या शेतावर कामाला आहे बघा. पगार पाणी बी चांगलं आहे, पण एकच दुःख आहे. याचं लगीन होऊन 7 वर्ष झाली बघा, अजून घरात काही पाणी हल्लेलं नाही. याची बायको सारखी येडेगत करते बघा. वय वय नानासाहेब, माझी बायको रात्रंदिन पोरासाठी रडती या. समद्या बाया तिला वांजोटी वांजोटी म्हणून चिडवत्यात. तू असं कसं म्हणतोस? तुझं गारणं त्याच्यापर्यंत गेलंय. तू शांत हो. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल आणि पंढरपुराहून मी स्वतः त्यासाठी पेढे घेऊन येईन. वय वय वय. नानासाहेबांच्या मुखातून विठाईच बोलली आहे. पांडुरंग उठा उठा हो उठा, उठा उठा हो उठा. पिंगळा आला हो पिंगळा आला, पिंगळा आला हो पिंगळा आला. उठा उठा हो उठा, उठा उठा हो उठा. पिंगळा आला हो पिंगळा आला, पिंगळा आला हो पिंगळा आला. ऐक माणसा कथा उद्याची, कथा सरुणी गतकाळाची. ऐक माणसा कथा उद्याची, कथा सरुणी गतकाळाची. हसेल जीवन फुलेल जीवन, हसेल जीवन फुलेल जीवन. ही सोन्याची येईल वेळा, ही सोन्याची येईल वेळा. पिंगळा आला हो पिंगळा आला, पिंगळा आला हो पिंगळा आला. नको चिंता आता कशाची, नको वेदना सदा उराशी. नको चिंता आता कशाची, नको वेदना सदा उराशी. देवाची रे भाषा सारी, देवाची रे भाषा सारी. समजे मजला सांगे जनाला, समजे मजला सांगे जनाला. पिंगळा आला हो पिंगळा आला, पिंगळा आला हो पिंगळा आला. पिंगळा आला हो पिंगळा आला, पिंगळा आला हो पिंगळा आला. बाई, बाई नाही माई, माई नाही आई. आई तुझं दर्शन झालं. बोला महाराज, तुम्ही मध्येच का थांबलात? दुसरा मात्र सांगा, सांगा लवकर. एवढी उतावीळ होऊ नको आई, तुला एवढंच सांगतो. पिंगळा आला हो पिंगळा आला. अहो असं काय करताय? डोळ्यात पाणी कशाला? काळजी करू नका हो. घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात, आपण त्याला सामोरं जायचं. विधिलिखित कोणाला चुकलंय का? पण मला कळेनासं झालंय, हे असं का बोलले? गोपाळकडे बघून चांगलं बोलले आणि श्यामच्या नशिबात काय आहे काही कळत नाही. सुमन, अव बाईसाहेब, 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 बाईसाहेब. सुमन, अगं काय करते असे? बाईसाहेब, यो खंडेराया आणि पंढरीचा इट्टल माझ्या नवसाला पावला की हो. तुमची वाचा सोन्याची ठरली. अगं पण काय झालं काय? अव
तुम्ही यासनी घरी बोलवलं, 2 शब्द सांगितलं आणि काय सांगावं, आलं आणि लई रडलं बघा, आणि दारूची बाटली फेकून दिली बघा, त्याने फेकून दिली. संपत, बाईसाहेब, अरे संपत, खरं तर त्या दिवशी तुम्ही माझं डोळं उघडलं. बाईसाहेब, तुम्ही त्या दिवशी बोलत होता आणि माझी चूक माझ्या लक्षात येत होती. मी माणूस म्हणून जन्माला आलो, पण जगलो हैवानावानी. सावित्रीवाणी बायकोला आणि सोन्यासारख्या पोराला उपाशी ठेवलं, गुरासारखं मारलं. बाईसाहेब, मी पापी आहे हो बाईसाहेब. अरे बाबा संपत, किती मनाला लावून घेशील. संपत, शांत हो बघू. झालं गेलं विसरून जा. अरे जे भोग होते ते भोगलेस. हे भोग मोठमोठ्या संतांनाही चुकत नाही. तिथे आपण कोण? हा फेरा दैवगतीचा, तो अटळ आहे, त्यातून कोणीही सुटत नाही. आत्या, माझा सगळा अभ्यास झाला. अरे वा, मी तुला कामात मदत करू? तू मला कामात मदत करणार आहेस? अरे ही कामं बायकांची, तू फक्त अभ्यासात लक्ष ठेव. हं? तू मला अभ्यासातलं काही विचार, मला सगळं पाठ आहे. वहिनी, अगं गोपाळ मला कामात मदत करू का म्हणून विचारतोय. काही नको, अभ्यास कर नीट. नाही, अभ्यास त्याचा सगळा तयार आहे, काही विचार म्हणून म्हणतोय. श्याम, तू कुठे निघालास? बाहेर. अरे मग सांगून जाता येत नाही का तुला? काकू, आज मी घरी जेवायला नाही. बरं झालं तुम्ही आलात ते. काय म्हणालास तू? घरी जेवायला नाहीये म्हणजे? सुबोधच्या आईने मला घरी जेवायला बोलवलंय. अरे मग सांगून नाही का जाता येत तुला? सॉरी, चुकलं माझं. हे बघ, विसरणं आणि न सांगणं या चांगल्या सवयी नाहीयेत. यापुढे असं होणार नाही, बस. अरे तुम्ही तरी समजावा याला. असू द्या हो, लहान आहे अजून तो, काय एवढं मनावर घेताय? हे असं म्हणून मुलांना डोक्यावर बसवून ठेवले. श्यामचं लक्षण मला काही ठीक दिसत नाही. त्याला लक्ष देऊन वेळीच आवरलं नाही तर हाताबाहेर जाईल पोर. मनस, तुम्ही काही काळजी करू नका. श्याम आला ना की मी समजावीन त्याला. खूप फरक आहे नाही या दोघांच्या स्वभावात. वा मालक वा, याला म्हणतात वाढदिवस. तुम्हाला सांगतो ताईसाहेब, काय तो सत्कार, काय तो टाळ्यांचा कडकडाट, आणि काय ते जेवण. काय सुभानराव, मी हा म्हणतो ते खरं का खोट? म्हणजे काय, येरा गाबाजाचं काम नव्हे बरं का पाटील. रातचं तुमचं भाषण म्हणजे भाषण झालं बघा. बर का ताईसाहेब, मंत्री नुसता डुवलत होता बघा. टाळ्यावर टाळ्या, टाळ्यावर टाळ्या, टाळ्यावर टाळ्या नुसता वाजवत होता बघा. अरे सुभान्या, मंत्री तर माना डोलावणारच रे. एक लक्षात ठेवा, समाजकारणात आणि राजकारणात माणसाला जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवावं लागतं. मंत्र्याला गुदगुल्या करून हसवावं लागतं. आपल्याच डोळ्यासमोर आपल्याच वारसाना सत्तेच्या खुर्चीवर बसवावं लागतं. आणि हे सगळं ज्याला जमतं ना, तोच राजकारणात सिकंदर बनतो. वहिनी, एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायला आलोय मी. बोला ना, काय एवढं महत्वाचा विषय? घ्या, गरम गरम वडे घ्या. घ्या ना. ह्याशिवाय दुसरा महत्वाचा विषय असूच शकत नाही. वा, गरम. ओ, घे. सावकाश. खमंग आहे. गोपाताईचा सगळा तिखटपणा उतरलाय हो. काहीतरीच काय. मी ऐकते बरं का सगळं, म्हणूनच बोलतोय मी. भिवराव, या वड्यांच्या नादात महत्वाचा विषय विसरलायस. असा कसा विसरेन मी? काय बोलत होतो? या काय बोलत होतो हे मला माहिती आहे, हे म्हणत होतो मी. बा, मला असं म्हणायचं होतं की आपल्या मंदिराच्या सभोवताली खूप मोकळी जागा पडू नये. तर ताबडतोब आपण त्या जागेवर कंपाऊंड घालावं आणि नोटीस लिहावी. नाही, गावातल्या काही लोकांच्या नजरा त्या जागेवर आहेत म्हणून सांगितलं. अगदी माझ्या मनातलं बोललात भाऊजी. काय ना वहिनी, आपली मुलं आणि आपली जागा अशी मोकळी सोडू नये, त्यावर अंकुश हवाय. श्याम, हे असं चोरून भेटणं किती दिवस चालणार आहे?
माझ्या लग्नाची चर्चा जोरात चालू आहे. मामा सतत येतोय, त्याचे सतत हेलपाटे चालू झालेत. आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. काहीतरी विपरीत घडण्यापूर्वी. विपरीत विपरीत एकच घडू शकतं. म्हणजे हेच की लग्न झालंच तर ते आपलंच होईल. नाहीतर काय? काही नाही. श्याम, तू असा का विचार करतोयस? मी फक्त तुझीच आहे ना, आणि तुझीच राहणार आहे ना. चल सोड हा विषय, चल. ओके. चल ओके. बाय. काय श्याम, एकटाच निघालास? निशा तुला भेटून घरी गेली असेल ना? चोरून भेटतात दोघं. हरिओम हरिओम. घाबरू नको श्याम. अरे वेड्या, गुलाब कितीही लपवलास तरी त्याचा सुगंध लपतो का? अरे आम्ही सुद्धा कधी काळी प्रेमात पडलो होतो. प्रेमिकांच्या व्यथा कळतात आम्हाला. पण एक लक्षात ठेव श्याम, प्रेमात कधी घाबरायचं नाही. गो हेड, मी आहे तुझ्या पाठीशी. जा बिंदास, पळून जाऊन लग्न कर. अरे तुझ्या घरच्यांचा म्हणजे तुझ्या काका काकूंचा विरोध असेल ना याला? असणार, साहजिक आहे. अरे पण अळणी प्रेम काय कामाचं? ये ठेव. सांगशील तेव्हा गाडी तयार आहे.